चंद दोस्ती जैसे 2025 दोस्ती स्पोर्ट्स और देवा स्पोर्ट्स सांगोला इनके माध्यम से ओपन लीग यहाँ पे अब आज के पांचवा दिन और लगभग यहाँ पे देखेंगे ये चौथा मुकाबला। गेंदबाजी के लिए फिलहाल गेंदबाज तैयार होते हुए नजर आएंगे। सामने बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर खड़े हो गए तुषार और सौरभ गेंदबाज दिमाग पर तैयार है। पहली गेंद लेके तैयार पंडरपुर एक्सप्रेस सौरभ हाथ में वो लेंगे ग्रामीण के और सिटी के एक धाकड़ गेंदबाज पंडरपुर सिटी के एक बहुत ही हुनर गेंदबाज यहाँ पे तगड़े गेंदबाज जाने सामने हो गए सांगोला के बिल्कुल सिक्सर किंग उनकी अलग पहचान है। शुरुआत हुई यहाँ पे पहली गेंद लेके तैयार सौरभ। पहली गेंद यहाँ पे इस गेंद आप देखेंगे इस गेंद को फिलहाल पड़ा नहीं है वाइट गेंद वाइट बॉल यहाँ पे सिंह अंपायर के द्वारा आता हुआ पहली गेंद एक अतिरिक्त यहाँ पे मिलता हुआ नजर आएगा। आगाज किया है आप देखेंगे इस मैदान के अंदर बहुत ही अच्छा मैच चलता हुआ इस मैदान में बहुत ही टनाटन आउटफील्ड और बहुत ही बढ़िया मैदान की अगर बात करें आउटफील्ड को बहुत ही अच्छी विकेट एकदम पाटा विकेट एकदम गे बल्ले के ऊपर गेंद अच्छा आता है इस मैदान की अगर बात करें आप तो सौरभ की अगली गेंद कॉन्फिडेंस नहीं था पहली गेंद में वापस डालनी होगी गेंद तो सौरभ तैयार सामने है तुषार बल्लेबाजी के लिए। ये शॉट वापस बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन एक अच्छी गेंद इस वक्त अच्छा टप्पा रखा है। ये जानना चाहते यहाँ पे अंदर लाते दिखते किस तरह की करेंगे गेंदबाज क्योंकि पावर प्ले ऑन है तुषार के सामने क्या अंदर क्या बाहर पंडरपुर से बिलोंग करने वाले गेंदबाज पहला और चलता हुआ इस मैदान के अंदर ये सामने खेला है और गेंद को पड़ा भी है और गेंद को जड़ा भी है सीधा सीमार के बाहर सीधी शॉट नो बकवास और ये सांगोला का टाइगर इस पावर प्ले का बॉस बनता हुआ नजर आएगा। 4 रन के साथ आप देख रहे हैं टेंस के डॉटिंग को ये सीधा प्रसारण दोस्ती जश्न 2025 का बहुत ही अच्छा यहाँ पे आयोजन रहा है अभी तक देखेंगे पूरे ऑल इंडिया के खिलाड़ी आज बिल्कुल सिटी के खिलाड़ी यहाँ पे खेलते हुए अपना हुनर दिखाते हुए इस मैदान के अंदर एक तेरी तो एक मेरी इसके पहले बिंदी थी उसके बाद एक 4 रन यहाँ पे दर्ज किए। ओए होए होए उठा दिए गेंद स्टैट और डिस्पैच किए इस गेंद को तो डालता रहेगा जब भी मेरे सामने वाले एरिया में तो इस एरिया को स्ट्राइक करूंगा मैं एयर स्ट्राइक और करारा शॉट तुषार आने वाले समय में बहुत ही बड़ा नाम यहां पे होने वाला क्योंकि जिस तरह से बल्लेबाजी करे कॉन्फिडेंस देखेंगे बल्लेबाजी की सीधे बल्ले के साथ तो बहुत ही अच्छा बल्ला स्विंग बैट का स्विंग देखिए आप बहुत ही हैंडसम है और आप देखेंगे 11 रन बोर्ड पर पहला और यहाँ पे चलते हुआ गेंदबाजी करे गेंदबाज की बात करें आप सौरभ पंडरपुर के सामने आप देखेंगे सांगोला की टीम एसएस सांगोला पहला चलता हुआ गेंदबाज दिमाग पर सौरभ पर और अभी तक अच्छी बल्लेबाज रही है एक चौका एक छक्का शॉट ऑफ लेन इस पर गलती हो गई ये बिल्कुल आप पेशेंस की बात करेंगे पेशेंस नहीं है और एक बड़ा शॉट मारना चाहते थे हालांकि 2 बड़े शॉट आए थे लेकिन गेंद ऊपर उठाई और अच्छा कैच यहाँ पे लिया है सामने मिड ऑफ के हाथ में गेंद दे बैठे और बड़ा विकेट यहाँ पे खोया। कमाल का खेल यहाँ पे चलता आप देखेंगे इस मैदान के अंदर दोस्तों चषक 2025 पहला विकेट यहाँ पे गिरा है
अन्ना गर्दे सर संपर्क कीजिए और पहला और यहाँ पे चलता गेंदबाज तैयार सौरभ के अगली गेंद ये देखेंगे ये गेंदबाज की हुनर देखेंगे आप ये बिल्कुल उंगलियों का जादू है टपा खाने के बाद गेंद ने अब बिल्कुल यहाँ पे काटा बदला है और ये चाहिए होता है इस फॉर्मेट के अंदर गेंद को सीधा ना रखे गेंद को कभी अंदर कभी बाहर वापिस स्विंग और मिस की कहानी बढ़िया गेंद यहाँ पे ओ बल्ले का किनारा यहाँ पे लगा था इस वक्त बाहर निकालते हुए गेंद को लेग कटर किया था टपक करने के बाद बल्ले का अंदरूनी किनारा एक सफलता लेके गए एक चौका भी एक छक्का भी आया एक के बाद एक विकेट पर 11 रन बढ़े बोर्ड पर टीम सांगोला के खाते में आप देखेंगे क्रीड़ा संकुल सांगोला का मैदान इस मैदान के बीच में आप देखेंगे 11 रन बनते हुए बोर्ड पर एक विकेट यहां पे खोया है 11 ऑन बोर्ड सीधा प्रसारण टेनिस क्रिकेट डॉटिंग के माध्यम से आप देखेंगे इस लीग का चलता हुआ पांचवा दिन गेंदबाज मार पर गेंदबाज हो गए तैयार देखेंगे क्या रहती है चुनौती गेंदबाज मार पर गेंद हाथ में उठाइए ये कौसुबी गेंद अच्छी शॉट यहां पे सांगोला का वंडर बॉय इस मैदान के अंदर खेलता हुआ पहली गेंद के साथ यहां पे 2 रन पूरे किए बल्लेबाज ने रोहन उभरता खिलाड़ी रोहन इस मैदान के अंदर बल्लेबाजी करता नजर आ रहा है कौसुब की गेंद हवा में और ऊंची भी है दूरी भी है और 6 रन की मंजूरी भी है होल्ड द डॉट और एक देखिए खूबसूरत शॉट रोहन के बल्ले से कौसुब का स्वागत किया इस छक्के के साथ 6 के साथ स्कोर आगे 19 रन बोर्ड पर यहां पे बनते हुए नजर आएंगे दूसरा और यहां पे चलता हुआ पहली गेंद आप देखेंगे बहुत ही कमाल का शॉट पावर भी है और गैप में भी गेंद रोहन के पास क्षमता है बिल्कुल सांगोला के वंडर बॉय शॉट ऑफ लेंगे और ये गलती हुई क्या ड्रॉप हुआ है बहुत ही बड़ा नुकसान पंढरपुर की टीम ये डू और डाई मैच अगर ये मैच नहीं जीतोगे तो सीधा घर का रास्ता आपको ढूंढना होगा तो इसलिए इस मैच के अंदर गलतियां कम कीजिए बस भाई गलती का नाम जिंदगी है लेकिन अगर गलतियां कम करोगे तो ये चैंपियन बनने की कहानी बन जाएगी आपकी बड़ा शॉट ये हवा में गेंद वापिस वही पोजीशन है मिड ऑफ का खिलाड़ी दायरे के अंदर सौरभ के हाथ में गेंद और रोहन आउट होते हुए नजर आएंगे तो नए खिलाड़ी जब आते हैं ना भाई ये बात तो हमेशा याद रखें कि सिंगल डबल भी इस क्रिकेट में बहुत इंपॉर्टेंट रहते हैं बड़े शॉट से ज्यादा कभी कभी आप देखेंगे बड़े बड़े मैच जीतने के लिए जो इक्का जो दुक्का बहुत ही इंपॉर्टेंट रहता है लेकिन हर एक गेंद के ऊपर बड़ा शॉट यहाँ पे आपको कितने ना नसीब में नहीं होता हर एक पारे में चौका या छक्का नहीं होता उसमें आप देखेंगे सिंगल ढूंढिए कभी कभी डबल ढूंढिए कभी कभी भाग्य रन ढूंढिए तो 2 विकेट के नुकसान पर यहाँ पे कहानी में थोड़ा ट्विस्ट आता हुआ 2 अच्छे बल्लेबाज यहाँ पे बाहर गए लेकिन सागर अब आते हुए इस मैदान के अंदर सागर भी एक तगड़े खिलाड़ी हार्ड हिटर पिंच हिटर ये देखिए आते ही स्वागत किया सागर पिंच हिटर के रूप में आते ही स्वागत किया है स्वैग से करेंगे सबका स्वागत 4 रन यहाँ पे दर्ज किए कमाल का शॉट कमाल का पंच यहाँ पे शॉट ऑफ लेग गेंद बिल्कुल उसे पेल दिया सीमा के बाहर 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता नजर आएगा ये सांगोला के खाते में 23 रन बने हैं बोर्ड पर ऐसे सांगोला 23 ऑन बोर्ड ये कट किया गेंद सीधा हाथों में सागर
भाई के पास क्षमता है लेकिन कट करना चाहते इस गेंद को। शॉट, थर्डमैन वहां पे और एक झटका लगता हुआ। मेहमान टीम पंढरपुर की टीम विठल विठल जय हरि, और एक विकेट यहां पे और गिरी। तो ये बात देखिए ना, नई जो टीम होती है सांगोला के पास अच्छे बल्लेबाज की क्षमता है, लेकिन जिस तरह से हर एक बड़े मैच के अंदर आप देखेंगे स्टार्ट तो अच्छा मिला था तीनों बल्लेबाजों को, लेकिन बड़े शॉट में कन्वर्ट नहीं कर पा रहे यहाँ पे बल्लेबाजी की टीम। ये टीम एक तरफ से अच्छा चुनते हुए बल्लेबाज की अगर बात करें, आप स्ट्राइक पर खड़े हैं हनुमंत पांडे। एक ओवर से क्या खड़े रहेंगे, अब देखेंगे चुनौती का सामना करना होगा। सौरभ की गेंद, ओहो यहाँ पे फिलहाल रॉकेट बॉल लॉन्च किया, रॉकेट को लॉन्च किया आते एक ब्रह्मास्त्र गेंद, एक सटीक वाइड यॉर्कर यहाँ पे डाली गई है। कमाल की गेंद फिलहाल यहाँ पे आती हुई बिंदी गेंद। आज 4 टीमों ने हिस्सा लिया इस मैदान में। ये वापिस घूमर गेंद देखिए आप, फिलहाल गेंद घूमती हुई नजर आएगी। पंढरपुर एक्सप्रेस बहुत ही अच्छा यहाँ पे जादू दिखाते हुए गेंद का, स्विंग के जादूगर, स्विंग के किंग, अच्छी गेंदबाजी करे गेंदबाज मैदान के अंदर, बहुत ही कमाल की गेंदबाजी, हवा के साथ घटा के संग गेंद को घुमाते हुए नजर आएंगे। वापिस गेंद को उछाल दिया है, गेंद जाती हुई फाइनल की तरफ, खिलाड़ी वहां पे मौजूद है, एक ही रन मिलेगा। देखिए थोड़ा सा स्कोर बोर्ड की अगर बात करेंगे थोड़ा सा रुझान नजर आएगा, थोड़ा सा उसे अब कहना होगा टाटा बाय बाय, चलो थोड़ा सा पुश करते हैं इस गेम को, क्योंकि अभी तक देखेंगे अच्छी गेंदबाज रही सौरभ के द्वारा इस ओवर के अंदर, कोई भी बड़ा शॉट का मौका दिया नहीं बल्लेबाज को। अगली गेंद राइट महोदय विकेट के साथ टप्पा खाने के बाद गेंद ने अपना कांटा बदला है। ओहो हो क्या बात है, लाजवाब गेंदबाजी करते सौरभ पंढरपुर टीम के लिए। आप देखेंगे इस ओवर के अंदर ये देखिए पसीना जो छूटा है ना, उस पसीने की मेहनत की कमाई आज नजर आई है। और लेकिन ये गेंद बहुत हवा में है, कौस्तुभ बहुत ही ऊंची थी, इतना आसान कैच नहीं है इस मैदान के अंदर। आप देखेंगे बहुत ही अच्छा पंच किया था, 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता नजर आएगा। तीसरा और यहाँ पे और 10 के डॉटिंग के माध्यम से देखिए फिलहाल रन बनते हुए बोर्ड पर आप देखेंगे 26 रन बोर्ड पर है। 26 हमारा कमेंट्री बॉक्स देखेंगे आप 7वें आसमान तक पहुंचे। अब वीआईपी कक्ष आप देखेंगे, वहां से कमेंट्री सुनाते हुए हमारे सभी कमेंटेटर। ये गेंद हो ये हाथ को सिर्फ आगे किया था, ऐसे कैच नहीं आएंगे क्योंकि भगवान इतने आसानी के साथ आपको मौका नहीं देता, उसके लिए आपको मेहनत करनी होती है। एक अच्छी गेंद के साथ ओवर की समाप्ति, 3 की कहानी खत्म है। 3 के बाद रन बनेंगे बोर्ड पर 26 रन, 3 विकेट के नुकसान पर 26 रन, 26 ऑन बोर्ड। अभी भी 3 ओवर की कहानी इसके बाद आने वाली है। आने वाले दिनों में कई स्टार खिलाड़ी यहाँ पे देखने को मिलेंगे। जिस तरह से यहाँ पे तालुका हब की बात करिए आप, बहुत बड़े बड़े नाम आने वाले हैं और उनका स्वागत करने के लिए हमारा पूरा मैदान यहाँ पे तैयार है। सांगोला क्रिकेट खूबसूरत मैदान, दोस्ती चषक 2025 आप देखते हुए। व्हाइट बॉल, रंजू देवांश और विशाल देवा कुटुकडे यांच्या वाढदिवसानिमित्तानं खरं तर ही स्पर्धा आहे, बहुत ही अच्छा आयोजन किया। ये बड़ा शॉट, जब भी गेंद डालेंगे शॉट ऑफ लेग, उस गेंद को करेंगे हम हवाई मेल। 4 रन को यहाँ पे, क्योंकि ये यजमान टीम है, बिल्कुल इलाका हमारा तो धमाका भी हमारा होना चाहिए। 4 रन, खूबसूरत शॉट।
और एक बड़ा शॉट खेलना चाहते थे लेकिन रुकना यहाँ पे मना है। भाई बल्ला ही घुमाएंगे आप, हम एक का पसंद ना दुख का पसंद है, बड़े शॉट लगाना हमारी फिर बिल्कुल फितरत है। चौके के बाद एक अच्छी गेंदबाज के द्वारा आप देखेंगे पंढरपुर के एक चूंकि है ना पुराने गेंद के साथ हरकत लाते गेंद के साथ वो गेंदबाज प्रवीण यहाँ पे गेंदबाजी मार पड़े, प्रवीण वाघमारे नाम यहाँ पे सुना होगा। अगर प्रवीण वाघमारे की बात करेंगे हल्की सी पंढरपुर के मयूर वाघमारे की याद दिलाते जब भाई बल्लेबाजी करने आते प्रवीण वाघमारे, एक अच्छा टैलेंटेड खिलाड़ी। इनकी बात जो कहेंगे ना आप दर्शन बांधे का जैसी रहती है, 5 गेंदों में 5 छक्के लगाते, आखिर की गेंद डिफेंस करते हैं। लेकिन परेशानी में क्या गेंदबाजी एक्शन होने वाली है, गेंदबाजी एक्शन की चर्चा और शायद यहाँ पे नतीजा आए। हम पर कहना चाहेंगे कि भाई गेंदबाज ऑल इंडिया खेलता है तो एक अच्छी गेंदबाजी। प्रवीण वाघमारे अगली गेंद लगे तैयार, पंढरपुर और सामने देखेंगे आप मैदान के बीचों बीच जैसे सांगोला, बड़ा शॉट, खूबसूरत शॉट, कमाल का शॉट, लॉन्ग ऑन के ऊपर से गया, सीमा रेखा के बाहर उड़ी उड़ी और सीधा स्टैंड में जाके जुड़ी। कमाल का शॉट, 6 रन, दोस्ती करंडक 2025 सांगोला और टाइगर आ चुके मैदान के अंदर। और एक बड़ा शॉट उछाल दिया है, 2 छक्के, आधा डजन रन मिलने वाले इस मैदान में। एक चौका 2 छक्के, पारी को फटाफट भेजे आगे और स्कोर कार्ड के ऊपर देखिए आप रन बनेंगे। आप स्कोर कार्ड 43 रन बोर्ड पर। अचानक से बादल फटे, अचानक से यहां पे रन गरजे। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी का प्रदर्शन यहां पे बल्लेबाज के द्वारा। ये हनुमंत देखिए और एक बड़ा शॉट सामने की तरफ गेंद को खेला, वहां पे फिलक को सुपर गेंद के ऊपर आएंगे, अच्छी फील्ड वहां पे की है और वहां पे देखिए एक सिंगल आता हुआ नजर आ गया इस मैदान के अंदर। एक सिंगल, दोस्त चषक 2025 की कहानी फिलहाल ट्विस्ट यहां पे नजर आएगा। गेंदबाज सर अगली गेंद लेके तैयार, अगली गेंद में आप देखेंगे क्या पंचम रहते वो गेंदबाज बल्लेबाज के लिए। अगली गेंद, ओहो ये आड़े बल्ले के साथ खेलना चाहते थे, खूबसूरत गेंद, इसके साथ कहानी खत्म हुई है। 44 रन बोर्ड पर 4 के बाद, 4 की कहानी खत्म है। 44 रन बोर्ड पर आप देखते हो सीधा प्रसारण टेंस.इन के माध्यम से चलता हुआ बड़ा कारबार दोस्ती चषक 2025। एक हमेशा दुनिया में बड़ी होती दोस्ती, दोस्ती से वफादार कोई होता नहीं और बिल्कुल दोस्ती जब होती है तो वहां पे ना आता है पैसा, ना वहां पे आती दौलत शोहरत। दोस्ती का एक ही मतलब है, एक दूसरे के प्रति बिल्कुल सम्मान, एक दूसरे के प्रति जो प्यार की भावना होती है, जो निस्वार्थ भावना होती है, बहुत बड़ी फीलिंग इन द वर्ल्ड। दोस्ती चषक 2025 एक यादगार टूर्नामेंट। व्हाइट बॉल, यहाँ पे व्हाइट बॉल, खराब गेंदबाजी का प्रदर्शन यहाँ पे आप देखेंगे। गेंदबाजी में आनंद आते हुए 45 रन बोर्ड पर। बड़ा शॉट, इस वक्त हेलीकॉप्टर उड़ा, होल्ड द डॉट और देखो एक शानदार हेलीकॉप्टर शॉट, कमाल का शॉट हनुमंत। ये देखिए आप और बड़ा शॉट खेलना चाहते वहां पे एक सिंगल कन्वर्ट किए। दोस्ती चषक 2025 आप देखेंगे कई सारे दर्शक मैदान पे आके सपोर्ट करते हैं अपने इस यजमान टीम को। ऐसे सांगोला 54 रन बोर्ड पर, 5 के बाद 55 रनों का टारगेट यहां पे दिया है
जीतने के लिए। पहले बल्लेबाज करते 5वां दिन, बिल्कुल यहाँ पे 55 रनों का टारगेट दिया है और वहां पे हनुमंत ने क्या बल्लेबाज किए, बहुत ही शानदार बल्लेबाज और ऐसे बल्लेबाज देखे दर्शक यहाँ पे जुड़े हैं। बहुत ही शानदार बल्लेबाजी कहेंगे आप हनुमंत के द्वारा। तर आपलं नक्की स्वागत असेल पुन्हा एकदा विजयासाठी. जर पाहिलं गेलं 55 धावेचा पाठलाग करण्यासाठी सलामी चुरी दाखल झाले असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटक घेऊन मात्र गोलंदाज सज्ज असणार आहे बॉलिंग करण्यासाठी. जर पाहिलं गेलं शहरातील खेळाडू काय खेळताय मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील या खेळाडूंचा दर्जा असंख्य भारत पाहतोय. पहिलं षटक घेऊन गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग साठी. आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज दाखल झालेले आहेत. अप्रोच अप्रोच मुल्ला आहे, धाब्याचा पाठलाग केला जातोय समोर. जर पाहिलं गेलं पहिला बॉल आपण जर पाहिलं नितीन आपल्याला बघायला मिळत आहे डिरेखीचा प्रयत्न. पहिला बॉल चांगला असणार आहे बॉलिंग करत असताना. आपण जर पाहिलं गेलं अप्रोच आहेत ते सरळ उंच पोरात तगडा गोलंदाज, सांगोलाची स्पीड गन.
यावेळी जर पाहायला गेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न असणार आहे. चांगल्या प्रकारचा बॉल पाहायला मिळतोय. उंच हात आहे. हा या ऍक्शन आपण बघतोय मैदानावरती. प्रचंड उंच पुरा टॉल मॅन सांगोलाचा आपण पाहतोय. हा धिप्पाड यष्ट्याचा तगडा गोलंदाज. पुन्हा एकदा यावेळी जर पाहायला गेलं सरप्राईज केलं जाताना पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा हा बॉल खांद्यावरती मात्र प्रहार केला जातोय. अतिशय खतरनाक असा बाउन्स टाकलाय अँगल बनवत. गोलंदाजी आपण पाहतो एक चांगल्या प्रकारची मिचेल स्टॉक सारखी बॉलिंग करतोय हा गोलंदाज. आणखीन एक यावेळेस यॉर्कर बॉल पाहायला मिळतोय. आणखीन एक जबरदस्त ब्रह्माचा बॉल इथे पाहायला मिळालाय. पहिल्या षटक मात्र चालू असेल. 55 धावेचा पाठलाग मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं गेलं मित्रांनो खेळपट्टीवरती दरारा आहे. अप्रोच याची गोलंदाजी आपण पाहतोय. सांगोलाची स्पीड गन. यावेळीचा बॉलला उडवले आकाशामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. लॉंग ऑन झेल झालाय आणि पहिला धक्का इथे बसला गेलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. नॉकआउट मॅच आहे. याच्यावर प्री क्वार्टर फायनल मध्ये तुळजापूर संघ दाखल झाला गेल्यानंतर अजून 2 सामने बाकी होणार आहेत. या स्पर्धेत 8 बक्षिस आहेत. 8 संघ मात्र पुढच्या फेरीत दाखल होतील सुपर 8 साठी. षटक क्रमांक पहिला चालू असताना आपण जर पाहायला गेलं चांगल्या प्रकारची बॉलिंग आपण पाहतोय. पहिला डावा तुम्ही बिंदास क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं होतं हनुमंतला. तर बॅटिंग साठी आता दाखल झालाय तो पंढरपूरचा नक्की षटकाराचा बादशाह आलाय. सौरभ आलाय बॅटिंग करण्यासाठी. 2 शहरातील नामांकित खेळाडू. पंढरपूर शहरातील हा षटकाराचा बादशाह. तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं गेलं सांगोला शहरातील सिटी एक्सप्रेस अप्रोच आहे. 55 धावेचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला गेलाय. गोलंदाज सज्ज असेल. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय कशा प्रकारची कामगिरी करतायत. हो 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 पुन्हा एकदा गतीमध्ये नक्कीच बीट केलं जाताना पाहायला मिळते. अँगल क्रिएट केला जाताना पाहायला मिळाला. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं गेलं मेडन षटक आणि 1 विकेट देखील इथे पाहायला मिळाली असणार आहे. पहिलं मेडन ओव्हर मात्र आपण बघतो या मातीच्या विकेट वरती स्विंगचा जादूगर पाहायला मिळाला. अप्रोन कमाल केली. देवानं दिलेली सुंदर असं शरीर आणि त्या शरीराचं चीज केलंय या गोलंदाजाने. आपण नक्कीच त्याला म्हणूयात एक चांगल्या प्रकारची कामगिरी नक्कीच भरीव कामगिरी मात्र करताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 2 साठी मात्र गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाला गेलाय. धीरज मात्र बॅटिंग साठी सज्ज होताना पाहायला मिळत आहे. धीरज आहेत. 24 बॉलचा खेळ बाकी. टार्गेट सेम आहे. 55 धावा अजून सुरुवात झाली नाहीये. पाहिजे काय घडलं जाते सांगोला क्रिकेटच्या या पंढरीत. रिवाचा प्रयत्न माती विकेटवरती मात्र बॅटिंग करायला जड जात आहे. चेंडू मात्र पुन्हा एकदा टप्पापर्यंत जर पाहिलं गेलं चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक अप्रतिम असा चेंडू इथे मात्र पाहायला मिळालाय. संपर्क नाहीये. दोन्ही ताकदवान संघ जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल पुल करत बॉलला गोल केले आउट ऑफ द स्टेडियम. हा असेल कडक षटकार. 6 धावा. 6 धावा आले. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है. किस्मत हमेशा उसी बल्लेबाज की दीवानी होती है जो बल्लेबाज इस मैदान के अंदर ना कभी हारा है जो मन से कभी नहीं हारते. पुन्हा त्या बॉल पाहिला गेला भिकीचा प्रयत्न. शतक मात्र बॉल पर्यंत असणार आहे. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर काय होते रन संख्या मात्र आता पाहायला मिळतीये
7 धावा धावफलकामध्ये चांगलं अपडेट 1/7 55 पाठलाग नॉकआउट मॅच दोस्ती चषक हिम्मत दाखव दोस्ता असं म्हणाल दोस्ती चषक कधी गोलंदाज कधी फलंदाज एक धाव पाहायला मिळते षटक क्रमांक 2 मध्ये जशी बॉलिंग अप्रोच पाहायला मिळते तशी बॉलिंग करतो या षटक क्रमांक 2 मध्ये हनुमंत त्या ठिकाणी मला झेंडा गाडायचा आहे त्या ठिकाणी पराभवाची चर्चा माझी झाली त्याच मैदानात मला पुन्हा एकदा यायचंय त्याच मैदानामध्ये पुन्हा एकदा मला सिद्ध करून दाखवायचंय यावेळेस देखील माल गतीमध्ये मिश्रण नक्कीच पाहायला मिळते शतक मात्र तैनात असणार एक धाव पण इथे नक्कीच पाहतो षटक क्रमांक 2 मात्र चालू असताना धावसंख्या मात्र अंकित होताना पाहायला मिळतीये 10 धावा या ओव्हर मध्ये आपण जर पाहिलं 10 धावा आल्या गेल्या 55चा पाठलाग करत असताना शेवटचे 18 बॉल बनवायच्या त्या 45 धावा विजयासाठी सुंदर असा सामना तुम्ही बघू शकता प्रचंड मोठं हे मैदान लाभलंय सांगोला शहराला आणि या क्रिकेटच्या पटलावरती दोस्ती चषक मात्र ही स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय 18 बॉलचा खेळ बाकी 45 धावाची अटकेने आवश्यकता इथे जी असणार आहे खूप मोठं नियोजन आखलं गेलंय षटक क्रमांक जर पाहायला गेला पुन्हा एकदा गोलंदाज दाखल होताना पाहायला मिळतोय मित्रांनो ज्याच्या नावाची चर्चा सध्या आहे याच्या नावाची चर्चा असेल सोलापूर पासून तर आपण जर पाहिलं गेलं महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यापर्यंत याच्या गोलंदाजीची चर्चा आहे असा गोलंदाजीसाठी दाखल होते गोलंदाज जसं 10 अप्रोच आलाय अप्रोचच्या हातामध्ये बॉल मात्र इथे आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 3 ची सुरुवात मात्र पाहायला मिळते समज जर पाहायला गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे मात्र जो पाहायला मिळतोय मित्रांनो शतश मात्र बॉल पर्यंत असणार आहे जिद्दीने पडलेले सर्व खेळाडू आज मोठ्या स्पर्धेमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत 11 धावा धावफलकामध्ये 17 बॉल 44 धावांची गरज असणार आहे 17-44 धावा फुल टॉस बॉलला फुल टोल केले बॉल चाललाय सीमारेषा पार सांगोला शहराचं दर्शन करायला आता हा फलंदाज तयार आहे बॉलला पंख लावलेत आणि हा षटकार मात्र पाहायला मिळतोय मैदानावरती धावफलक 17 धावा या ठिकाणी आपण पाहणार आहोत 17 धावा इथे धावसंख्येमध्ये बनवल्या गेलेल्या ज्या मात्र पाहायला मिळणार आहेत चांगला सामना आपल्याला नक्कीच इथे पाहायला मिळतोय गोलंदाज मात्र गोलंदाज सज्ज असणार बघायचं कशा प्रकारची कामगिरी केली जातीये गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहे पुढचा बॉल पाहायला मिळतोय आणखीन एकदा यावेळेचा बॉल बॅलची भिंगरी 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 6 धावा आल्यात मैदानाच्या आतमध्ये यजमान सांगोला महिमान पंढरपूर असा सामना चालू असताना अचानक मैदानाच्या आतमध्ये सुनामी येऊन धडकती आहे 2 षटकार ठोकलेत फलंदाजाचं नाव आहे धीरज कोळी आलाय पहिल्या ओव्हर मध्ये मेडन टाकणं हे क्रिकेट आहे हवेचा बॉल जर पाहायला गेला पुन्हा एकदा बेगीचा प्रयत्न इथे मात्र चांगला बॉल इथे मात्र जरूर पाहायला मिळतोय मैदानाच्या आत कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये सर्वांचं लक्ष आहे 2 षटकार खेळल्यानंतर आपली पॉवर दाखवतोय तो यावेळेस की बॉल शतश मात्र तैनात असणार आहे बॉल पर्यंत मात्र पाहायला मिळत आहेत 1 धाव येताना पाहायला जरूर मिळाली दुसऱ्या धावाचा प्रयत्न धीरज खतरामध्ये आहे धीरज ओ फेक थोडीशी अस्वस्थ असणार तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न पालन केले नकार तिथे तुषार असणार आहे
2 धावा षटक क्रमांक 3 धावफलक धावसंख्या असणार आहे त्या 25 धावा म्हणजे अजून देखील सामना अतिशय हाय स्थितीमध्ये आपण पाहतोय अजून देखील 30 बनवायच्यात फुलटॉल बॉल या बेस मात्र पाहिलं होतं फुलटोल केलेला आहे चेंडू जातोय प्रेक्षक कक्षात 6 धावा धावफलकावरती असेल 31 धावा आणि शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 24 धावा 12 बॉल आता मात्र 24 धावांची आवश्यकता असणार विजयासाठी अशी मॅच बघायला आमचं हे पार्कचं मैदान तयार आहे सांगोला क्रीडा संकुल या मैदानाच्या आतमध्ये आता बाजीगर कोण असणार आहे शेवटचे 12 बॉल 24 धावांची गरज असणार आहे पाहूयात काय घडलं जातंय गोलंदाज पहिल्या ओव्हरला मैदानावर टाकली होती ती मैदानावर परत टाकावी लागेल मात्र काय घडते एका बाजूने धीरज आहे तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं सौरभ यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज दाखल झालेला आहे स्वप्नील आलाय स्वप्नील मात्र सर्वांचं हृदय धडधड करायला लावतोय कारण सांगोला या मातीमधले हे सर्व हिरे सज्ज आहेत चांगला बॉल यावेळेस नक्की पाहायला मिळतोय दबाव टाकायचा प्रयत्न असणार आहे हनुमंत ज्या प्रकारे बॅटिंग करताना पाहायला मिळाले होते आता संघाचं नक्कीच फलकामध्ये नोंदचा पराक्रम करणारा तो खेळाडू मात्र आपण नक्की पाहिलं त्याला 11 बॉल 24 धावाची गरज आपण नक्की पाहतोय कधी पंढरपूर कधी सांगोला मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहेत पुढचा बॉल टप्प्याचा बॉल यावेळेस बॉलचं नक्कीच पोस्टमॉर्टम केलं जाते बॉल धाडलाय सीमारेषा पार केलाय वार चौकार आलाय परिस्थिती मात्र हातात होती घे भरारी झोकात कौल देत्या वेडे आकाशाला खरी तुझी अवकात गोलंदाज तयार आहे पुढचा बॉल आपण जर पाहिलं गेलं हो यावेळी जर आपण पाहिलं गेलं चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय कडक बॉल इथे मात्र समोरून बॅट पासून बॉलला इथे मात्र फिरवण्याचं काम या ठिकाणी नक्कीच केलं गेलेलं आपल्याला बघायला मिळतंय मित्रांनो चांगला बॉल इथे मात्र पेश केला गेला पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल बॉलिंग मार्कवर आपण जर पाहिलं गेलं यावेळीचा बॉल बिगीचा प्रयत्न शतश मात्र फार दूर होते आपण नक्की पाहतोय तदनंतर एक सिंगल येताना या ठिकाणी पहिला जरूर मिळाली आहे धावसंख्या मात्र नजर टाकणार आता कॅल्क्युलेशन बदललंय पंढरपूर संघाला आता विजयासाठी धावांची गरज आहे 8-19 8 बॉल 19 धावांची आवश्यकता स्वप्नील समोर असणार आहे पंढरपूरची रन मशीन धीरज स्वप्नील सांगोलाची उम्मीद धीरज पंढरपूरची उम्मीद यावेळीचा बॉल स्वप्नीलनं इथे मात्र विकेट ची संधी गमावली कॅचेस विन द मॅचेस पकडो कॅच जीतो मॅच समीकरण मात्र येताना आपण पाहतोय 7 बॉल आणि 19 धावांची गरज सांगोला का पंढरपूर कोण मारले बाजी स्वप्नील मात्र सज्ज आहेत पुढचा बॉल यावेळेस पाहतोय महत्वपूर्ण बॉल असणार आहे यावेळेचा बॉल भिगीचा प्रयत्न इथे मात्र केला जातो शतश मात्र बॉल पर्यंत असणार आहे एक सिंगल मात्र इथे पाहायला मिळते शेवटचे 6 बॉल आणि 18 धाबांची गरज 6 बॉल 18 गोलंदाजीसाठी कोणता ट्रम्प कार्ड इथे मात्र बॉलिंग करताना पाहायला मिळणार आहे षटक संपलेला आपण पाहतोय 4 ओव्हरचा केस संपलाय शेवटचा षटक असेल 18 धाबांची विजयासाठी गरज या आयुष्याच्या शर्यतीमध्ये मला पळायचं आहे आता थांबायचं नाहीये शेवटच्या श्वासापर्यंत लढ मित्रा कारण की दुनिया ही फक्त विजयाचाच गुलाल उधळते पराभवाची चर्चा ही कधी होत नाही ती आज होणार का 6 बॉल आणि 18 विजयाचा गुलाल उधळला जाणार का
पंढरपूर बाजी मारेल का सांगोला बाजी मारणार पाहूयात इथे आता काय घडलं जातं शेवटचे 6 चेंडू बनवायच्या त्या विजयासाठी 18 धावा कमालीची मॅच आपण जर पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज ट्रॅक मध्ये गोलंदाज सज्ज झाला गेलाय 6 गेंदे 18 रन चाहिए कमालीचा सामना इथे आपण नक्कीच पाहतोय गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज झाला गेलाय शंकर आलेले आहेत 6 बॉल आणि 18 धावांची गरज आपण नक्कीच पाहतोय गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज आहेत कमालीचा सामना आपल्याला बघायला मिळतोय 6 बॉल आणि विजयासाठी आव्हान असणार ते 18 धावेचं आव्हान घेऊन मात्र गोलंदाज सज्ज आहेत पुढचा बॉल पाहायचं काय घडलं जाते पुढच्या बॉलला पहिला बॉल कव्हरला खेळाय क्षेत्ररक्षक तैनात असे दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल 2 धावा इथे आल्या सौरभ आणि आपण जर पाहिलं गेलं मैदानाच्या आतमध्ये धीरज आपण पाहतोय धीरज नक्की ठेवला गेलाय 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात तर शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या त्या 16 धावा 5 बॉल 16 ची गरज असणार आहे या पैसा देखील बॉल बिगीचा प्रयत्न केला शतशमाच्या समोर आपण नक्कीच पाहतोय बॉल पर्यंत पाहायला जरूर मिळाले 1 धाव इथे आपण नक्कीच पाहतोय स्कोर कार्डला पुढे नेणार आहे 4 बॉल आणि 15 धावांची गरज सौरभ आपण नक्की पाहतोय सांगोला संघाने पुन्हा एकदा सामन्यात आपल्या सर्व क्षेत्ररक्षकांना मात्र तैनात केले गेले धावा वाचवण्यासाठी पाहायचं हे चक्रीयुग कसं तोडलं जाईल हे चक्रीयुग कसं उधळून लावलं जाईल हे डावपेच आखलेले कसे मोडले जात आहेत काय घडणार आहे हे चक्रव्यूह सुरू आहे 15 धावांची गरज 4 चेंडू शिल्लक आहेत शंकर तयार समोर आहे सौरभ हो यावेळी जर पाहिलं गेलं एक चेंडू मात्र आपण जर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षण केलं जाईल नॉन स्ट्राइक केनला इथे बॅटर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू असेल बॅटर आउट आहे 4 बॉल 15 असतील का 4 बॉल 14 असतील का 3 बॉल 15 असतील 3 बॉल 14 का 4 बॉल 14 कैलकुलेशन मुद्दे लाख बुरा चाहे क्या होगा वही होगा जो मंजूर खुदा होगा लेकिन इस क्रिकेट में ना किसी की दवा ना किसी की दुआ चलती है प्रत्येक बॉल आता महत्वाचा श्वास रोखून धरा धुरा उडणार आहे श्वास रोखून धरा धुरा उडणार आहे कहते हैं दोस्ती चषक में ना कद बड़ा ना पद बड़ा मुसीबत के समय खड़ा वही दोस्त सबसे बड़ा दोस्ती चषक 2025 कौन रहेगा साथ में पाहायचे काय घडणार आहे निर्णयाची प्रतीक्षा यानंतर 2 सामने खेळवायचे 2 सामने खेळवायचे चला विनंती वेळ वाचवायचा आहे इथे निर्णय आलाय फेर डिलिव्हरी आहे आणि बॅटर आउट नॉन स्ट्राइक रन आउट शेवटचे बॉल शिल्लक आहेत ते आता बॉल शिल्लक आहे शेवटचे तीन बॉल आणि 15 धावांची गरज काय घडलं जातेस धीरज आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस बॉलची भिंगरी मैदानाच्या आतमध्ये धीरज आहे आणि सामना ऑन केलाय शेवटचे 2 चेंडू आणि बनवायच्या त्या 9 धावा
हो हो हो, काय जबरदस्त बॅटिंग आपण पाहतोय सांगोलाच्या समोर पंढरपूर. 2 चेंडू 9 धावांची गरज. नक्कीच सामना कोण जिंकेल पाहूयात. यावेळेस इथे मात्र सुंदर असा बॉल शंकर यांनी काम तमाम केले. शंकर यांनी काम तमाम केले. 1 चेंडू 9 धावांची गरज. यानंतर AM11 सांगोला. शंकर दादा खटकाळे. AM11 सांगोला. टॉस तरी यायचा आहे. 1 बॉल 9 धावांची गरज. धीरज आणि जोरदार टाळ्या वाजवा. ओ अकेला लढा. उमी जगाई पहिलं षटक मेडन टाकलं. मात्र षटक क्रमांक 3 मध्ये नक्कीच परतफेड केली. संघाला सामन्यापर्यंत आलं. मात्र शेवटच्या षटकामध्ये शंकर नावाचं नक्कीच भयंकर नाव. नाद भयंकर बोला जय शंकर. आणि इथे नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी पाहायला मिळालेली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे. 9 धावांची गरज. कोणता संघ मात्र पुढच्या फेरीत, कोणता संघ या स्पर्धेच्या बाहेर. दोस्ती चषक शंकर यांचा पुढचा बॉल आपण नक्की पाहतोय. आणि यावेळेचा हा बॉल इथे सामना इथे जिंकला जातोय तो SS सांगोला. कॅप्टन टॉसर या आणि आताची मॅच देखील असणार आहे सांगोला वर्सेस सांगोला. तुषार चला लगेच टॉस करूया. सामना किती होत आहे.